ही चळवळ जी आहे EVM हटवण्यासाठी 2018ला आम्ही स्थापन केलेली, तेव्हापासून आम्ही हे जनजागृतीचं कार्य करत आहोत की EVM हे एक धोकादायक आहे आणि EVMच्या माध्यमातून आपल्या मताची चोरी होत असते. हा फार मोठा जनतेचा अपमान आहे, जनतेसोबत केलेला धोका आहे आणि EVM मशिनी बंद करण्यात यावी. तेव्हापासून आम्ही सतत चुनाव आयोग, केंद्र सरकारला, राष्ट्रपती ऑफिसमध्ये, PMO ऑफिसमध्ये आम्ही कितीतरी निवेदनं दिलेलं आहे, तरीसुद्धा अजून पावेतं त्यावरती सगळ्यान घेण्यात आलं. हमारा मूलभूत अधिकार है, हमें मिलना ही चाहिए। आज आप देख रहे हैं 7वां दिन आज का यानंतर राष्ट्रगीत होईल आणि आजच्या निरंतर चालत आलेल्या 7वा दिवस धरणीचा याची सांगता होईल. विश्वास एक साथ सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू जन गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमालय
यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे दाए तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय भारत जय भारत. थँक्यू. आणि पुन्हा एकदा पारिवारिक धम्मसंगोष्ठीचं खूप खूप धन्यवाद. चहा येत आहे चहा. आणि 11 तारखेला होणाऱ्या मोर्चाच्या रणबीर सर्वांनी न्या. अनिल 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 तुम्ही नाव लिहून घ्या. आपल्या नागपूरमध्ये आपला इनोरा या इथे बी वामनजी मेश्राम यांनी बी हा आंदोलन केलेला होता आणि आपण संविधान चौक इथे EVM विरुद्ध आंदोलन करत आहे आणि याच्यावर तर काय निर्णय ना तुम्हाला असं याची शक्यता वाटते. जय भारत जय संविधान. मी ॲडव्होकेट स्मिता कांबळे, आमच्यासोबत तमाम ॲडव्होकेट्स आणि इंडिया अगेन्स्ट EVMचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे. ही चळवळ जी आहे EVM हटवण्यासाठी 2018ला आम्ही स्थापन केलेली, तेव्हापासून आम्ही हे जनजागृतीचं कार्य करत आहोत की EVM हे एक धोकादायक आहे आणि EVMच्या माध्यमातून आपल्या मताची चोरी होत असते. हा फार मोठा जनतेचा अपमान आहे, जनतेसोबत केलेला धोका आहे आणि EVM मशिनी बंद करण्यात यावी. तेव्हापासून आम्ही सतत चुनाव आयोग, केंद्र सरकारला, राष्ट्रपती ऑफिसमध्ये, PMO ऑफिसमध्ये आम्ही कितीतरी निवेदनं दिलेलं आहे, तरीसुद्धा अजून पावे तर त्यावरती सगळ्यां घेण्यात आलेलं नाही आहे, त्यावरती उत्तर आलेलं नाही आहे. आणि जनमानसात, कारण ही डिजिटल इंडिया नाही आहे आणि भारतासारख्या देशामध्ये EVM मशीन एवढी कॉस्टली आहे आणि त्याला एवढा खर्च लागतो, इतके इंजिनियर्स लागतात की आपला कंट्री अजूनही गरीब आहे आणि अशा देशामध्ये ही बिलकुलही परवडणारी वस्तू नाही आहे. शिवाय चोरी होते ते वेगळी गोष्ट मताची, पण ही एवढी महागडी वस्तू परवडणारी नाही आहे. हा विचार आम्ही वारंवार चुनाव आयोगला रायटिंगच्या स्वरूपामध्ये निवेदनं देऊन आम्ही त्यांना निवेदनं देऊन हे सगळं काही सांगितलेलं आहे. आम्ही हजारोच्या तादादमध्ये सभा घेतल्या, लोकांना जनजागृती केली आणि 2024मध्ये देखील तुम्ही बघत असणार सतत 3 महिन्यापासनं हे नागपूरच नाही तर विदर्भामध्ये आम्ही महाअभियान चालवत आहोत इंडिया अगेन्स्ट EVMच्या माध्यमातून. बॅन EVM आणि बॅक टू बॅलेट पेपर आणावं म्हणून. तरीसुद्धा आता तर याचा प्रचार प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की तमाम भारतमधली जनता रस्त्यावरती उतरून जनसैलाब, जन आक्रोश करत आहे की आता आम्हाला EVM मशीन नको आहे, बॅलेटनीच इथल्या निवडणुका झाल्या पाहिजे. तरीसुद्धा येथील केंद्रीय आयोग ऐकत नाही आहे. याचं कारण काय? याचं कारण एवढंच आहे की ते
जे रुलिंग पार्टी आहे, जे सत्ताधारी आहे, त्यांच्या इशाऱ्यावरती हे नाचत आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. शिवाय समोरचा तुमचा प्रश्न असाही राहील की देशातील ज्युडिशरीची विषयी तुमचं काय मत आहे. तर अनेक ज्या पिटिशन्स आहेत त्या पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टमध्ये, ज्या हिअरिंगला वर्षानुवर्षे लागत नाही. आत्ता निवडणुका जवळ असल्यामुळे काही सिओ मोटो घेऊन तिथल्या सिनियर ॲडव्होकेट्सनी त्या रिक्वेस्ट करून अर्जन्सीमध्ये त्या पिटिशन्स लावून घेतलेल्या आहे. पण त्यातही जी आता 8 तारखेला महिला दिनाच्या दिवशी, म्हणजे ज्या राईट टू वोटच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक महिला स्वाभिमानाने राहते, त्या 8 मार्च जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आणि त्या दिवशी आता याची हिअरिंग होणार आहे. ती थोडी वेगळी पिटिशन्स आहे, त्याचे प्रेयर्स वेगळे आहे. पण अचानकपणे बेंच बदलवणे, संविधान पीठ ज्याला आपण म्हणतो सुप्रीम कोर्टमध्ये बसणारा, तर हे मग जनता ही निश्चितच शंका घेणार. कारण तिथे जे CJI साहेब बसलेले होते त्यांना न बसविता दुसरे जजेस त्या ठिकाणी बसणे आणि त्यांची माहिती काढल्यानंतर, त्यांची तपासणी केल्यानंतर तेथील जे जजेस आहे ते यापूर्वी 2012-2013ला मोदींचे कानूनन सल्लागार राहिलेले आहे. तर निश्चितच ते निपक्षपातीपणे ऑर्डर पास करणार नाही, जजमेंट देणार नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटते सर्व संस्था मॅनिप्युलेट झालेल्या आहेत, सर्वच संस्था रुलिंग पार्टीच्या दबावामध्ये आहे असं एकूणच चित्र आहे. देशातील जनता काही मूर्ख नाही. एकदा तुम्ही जनतेला मूर्ख बनवू शकता, दुसऱ्यांदा तुम्ही काही वेळापुरतं जनतेला मूर्ख बनवू शकतात, पण तिसरे वेळा तुम्ही सर्वच काळी सर्व जनतेला मूर्ख बनवू शकत नाही असं स्वतः अब्राहम लिंकन म्हणतात. आणि जिथे संयमाची परीक्षा संपते तिथे क्रांतीचा जन्म होतो. क्रांतीच्या जन्माची सुरुवात झालेली आहे आणि तेव्हा सर्वोच्च ही प्रजा असते, जनता असते. आणि जनतेनेच आता ही लढाई लढवून सर्व सरकारी संस्था, संविधानिक संस्थावरती दबाव निर्माण करून या देशाची लोकशाही वाचवायची. आणि मलाच नाही तर आमच्या इंडिया अगेन्स्ट EVMतील आणि तमाम जनतेला विश्वास आहे की इथून EVM मशीन हटेल आणि बॅलेट या ठिकाणी आणण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. मॅडमनी जे आता तुमच्या जे माहिती सांगितली आहे की EVMs अगेन्स्ट अटेम्प्ट त्यांच्या जो EVMs अगेन्स्ट EVM हे मशीनचं यांचा जो इंडिया अगेन्स्ट EVMच्या अगेन्स्ट यांचा जो आंदोलन चालू आहे, मॅडमनी जे सुप्रीम कोर्ट यांना न्याय देईल आणि यांची मागणी करेल. एक प्रश्न मला हे विचारायचं होतं मॅडमना की आता जे सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिला आहे इलेक्ट्रिक बॉन्ड याच्यावरचा जो निर्णय दिला आणि त्यांनी जे म्हटलं सुप्रीम कोर्टाने, याची संपूर्ण माहिती जे त्यांनी बाहेरून त्यांना संपत्ती भेटली आहे ते सगळ्यांना तुम्हाला जनतेसमोर आली पाहिजे. याच्यावर त्यांनी जे म्हटली आहे तर SBI बँकेने त्याची माहिती देण्यास नकार केलेला आहे. त्यांना असं वेळ मागितले आहे आणि ह्या वेळेमध्ये जे चुनावचा वेळ येत आहे, वेळ निघून गेला तर त्याची माहिती भेटल्याच्या नंतर बी याच्यावर काय परिणाम पडणार, मला मॅडमशी विचारायचं आहे याबद्दल. इलेक्ट्रल बॉन्डचा हा अतिशय ऐतिहासिक आणि जनतेला समाधानकारक असा हा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि तमाम भारतीय जनता, देशप्रेमी जनता ह्या निर्णयाचं स्वागत करत आहे. इलेक्ट्रल बॉन्डमध्ये असं होतं की मी थोडक्यात सांगते, जो 90% चंदा आहे त्याची इन्क्वायरी नाही आणि तो कुठे जात होता, BJPमध्ये जात होता. BJPला देण्यासाठी, त्यांची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, हीच पार्टी कायमस्वरूपी या देशात राहावी त्याला मजबूत बनवण्यासाठी हा चंदा अवैध मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचत होता. मग हे पोहोचवणारे कोण लोक आहे? हे आहेत कॉर्पोरेटर्स. आता त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे. आणि ओन्ली जो 10% चंदा आहे तो कोणाला जात होता? इतर विपक्ष आणि छोटे मोठे प्रादेशिक जे पक्ष आहेत त्यांना जात होता. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आत्ता इलेक्ट्रल बॉन्डनी चा जो निर्णय आहे तो अतिशय चांगला आहे की हा असंवैधानिक आहे, इलेक्ट्रल बॉन्ड आणि पैसा उकळवणे. आता मला सांगा, ज्यांनी BJPचं मजबूतीकरण करण्यासाठी जे काही कॉर्पोरेट्स कंपनी आहेत ज्यांनी प्रयत्न केलेले, आता त्यांची जज व्हायला पाहिजे. CBI, CID आणि ED त्यांच्या मागे लागायला पाहिजे, पण तसं होणार नाही. आत्ता खऱ्या अर्थाने यांची परीक्षा आहे. कोणाची परीक्षा आहे? जे CBI आहे, CID आहे, ED डिपार्टमेंट आहे. आता त्यांनी यांची नावं डिक्लेअर करावे की कोणाकडे किती पुंजीपतीकडे पैसा आहे. आत्ताच दूध का दूध आणि पाणी का पाणी. आता निर्णय तर दिलात, पण जे काही अहवाल
सुप्रीम कोर्टने मागवलेले आहे ते अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात यावे. आता ते लोक वेळ मागतील. सुप्रीम कोर्टाने जे चंद्रचूड जे आपले CGI चंद्रचूड आहे त्यांनी जसं बँकेला SBI बँकेला सुद्धा म्हटले की जे संपूर्ण जो पैसा इलेक्ट्रिक बोर्डवर आलेला आहे त्याची माहिती सगळ्या व्यक्तींना माहिती व्हायला पाहिजे. परंतु SBIचे जे पदाधिकारी आहे ते त्यांची माहिती न देतल्यास ते टाळाटाळ करत आहे आणि समोरचे कमसे कम 135 दिवसात ते मागणी करत आहे. तुमच्यावर याचं काय मत आहे? जर ते टाळटाळ करत असतील तर याचा अर्थ ते देखील कार्यकर्ता आहे मोदी आणि BJPचे. हे सिद्ध होतं याच्यावरून. त्यांनी टाळाटाळ जरी करत असेल तरी सुप्रीम कोर्टचा आदेश हा सर्वोच्च असतो आणि सुप्रीम कोर्टने हे समजून घ्यायला पाहिजे की ते वेळ कशासाठी मागत आहे. अजिबात त्यांना वेळ देऊ नये आणि देशातील तमाम जनता ह्या क्षणाला सुप्रीम कोर्टसोबत आहे. जर वेळ दिला आणि काही अनुचित म्हणजे तोपर्यंत ते सगळे निवडणुका मॅनेज करतील. कोण करेल? या येथील रुलिंग पार्टी. म्हणून तसं होऊ नये. सुप्रीम कोर्टने अजिबात वेळ देऊ नये. हे केवळ माझीच नाही तर तमाम देशवासियांची सुप्रीम कोर्टला विनंती आहे. जी आता जे मॅडमने माहिती सांगितली आहे की जे आणि समोर EVMच्या विरुद्ध अजून आपल्याकडे काही माहिती सांगणार आहे मॅडम. तुमचं नाव काय म्हटलं? मी ॲडव्होकेट भावना जेठे. मी ॲडव्होकेट भावना जेठे. मला एवढंच सांगायचं आहे की आज देशात ही जी अराजकता माजलेली आहे, EVMला घेऊन सगळे लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि ही हुकुमशाही घालवण्यासाठी, इथून हद्दपार करायसाठी फक्त आता EVMच एक सोल्युशन आहे की ते आपल्याला इथून हद्दपार करायचं आहे. नाही तर देश वाचणार नाही. देशातली जनता तशी हे झालेली आहे, काय म्हणतात त्याला, प्रत्येकांचे अधिकार आणि महिला तर सुरक्षित नाहीच आहे. संविधानाची त्यांनी धज्जी उडवलेली आहे. म्हणजे जे आजपर्यंत ज्या देशाची ओळख संविधानाने होते त्या संविधानालाच ते इथून नाहीसं करायच्या मागे लागलेले आहे. तर हे इतकी काही सहजासहजी ते आम्ही होऊ देणार नाही. इथली जनता जागृत झालेली आहे आणि जागृतच झालेली नाही आहे तर ती रस्त्यावर पण आलेली आहे, उतरलेली आहे. आपले हक्क आणि अधिकार वाचवायसाठी आम्ही EVMच्या अगेन्स्ट शेवटपर्यंत लढू. यासाठी आम्ही तशी आंदोलने राबवत आहोत, परिषदा घेतलेल्याच आहे आणि आता जास्त वेळ नाही आमच्याकडे. तरी पण आम्ही पूर्ण ताकदनिशी या मुद्द्याला उचलून धरलेला आहे आणि जोपर्यंत आमच्यात जीवात जीव आहे किंवा आम्ही शेवटपर्यंत लढू आणि EVM हद्दपार करून बॅलेट आणा. बॅलेटनेच इलेक्शन होईल हे आम्हाला सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे की आमच्या जनतेला धरून ते जनतेच्या पक्षाने आपला निर्णय देतील. आमची आशा सुप्रीम कोर्टकडून आहे अशी. मॅडमनी आपल्याकडे जे सुप्रीम कोर्टाची अपेक्षा केली आहे की हे पक्ष आपला जो निर्णय हे इलेक्ट्रिक बोर्डवर देणार आणि EVM मशीन बंद करणार यांच्यावर आहे. मॅडमनी सांगितले आहे की ह्या जो चुनाव आता जो 2024मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये बहुसंख्येने जो लोक आहे ते इलेक्ट्रिक बोर्ड याच्यावर चुनाव करणार यांची मागणी मॅडमची आहे. आणि मॅडमनी आपल्यासमोर जे संविधानची प्रतिकॉपी आणलेली आहे, संविधान जे आणले आहे, संविधान त्यांना वाटतं की जे नाही होणार ते संविधानच्या प्रतीने होणार. आणि तुमच्यामुळे संविधानची मी कॉपी तुम्हाला दाखवून जातो. म्हटलं काही तर तुम्हाला म्हणतेच, पण तुमची एक मुलगी म्हणून, तुमची एक लहान बहीण म्हणून, तुमची एक छोटी कार्यकर्ती म्हणून मी तुम्हाला कळकळी. अजून आपल्याकडे अजून एक मॅडम आहे म्हणतात, ते बी काही त्याच्यावर सांगू इच्छिते. म्हटलं मॅडमचं मी प्रथम नाव विचारून घेतो. म्हटलं मैं ॲडव्होकेट मौसमी बागडे. मौसमी बागडे मॅडम आहे जे आपल्याकडे याच्याबद्दल काही माहिती देणार, विशेषतः काही महत्त्वपूर्ण माहिती आपण देणार. म्हणलं मुझे ये कहना है कि EVM हटाओ, देश बचाओ, बैलेट लाओ, देश को सुरक्षित करो. बाबा साहब आम्बेडकर ने जो कॉन्स्टिट्यूशन, जो संविधान लाया है उसमें हमारा ये फंडामेंटल राइट है, हमारे मूलभूत अधिकार है, राइट टू वोट, यानी वोट देने का हमारा अधिकार है. और अधिकार के साथ साथ हम किसको वोट दे रहे हैं ये जानना भी हमारे लिए बहुत ज़रूरी है. और लेकिन जो EVM मशीन है इसके थ्रू हमको पता नहीं चलता है कि हम किसको वोट दे रहे हैं. ये हमारा मूलभूत अधिकार है, हमें मिलना ही चाहिए. आज आप देख रहे हैं 7वां दिन, आज का 6वां-7वां दिन है और रोज़ लोग जो है अलग अलग परिषदों से, अलग अलग बचत गट से, अलग महिला के बचत गट से सब लोग आ रहे हैं और अपना आंदोलन में अपना सहभाग दे रहे हैं ताकि ये EVM मशीन जो है बंद हो और बैलेट जो है बैलेट तकनीक जो है वापस आना चाहिए. इसलिए मैं यही कहूँगी कि EVM हटाओ, देश बचाओ, बैलेट लाओ, देश सुरक्षित करो. धन्यवाद. जय भीम.
ये अभी आपके सामने जो मैडम ने बताया कि इनकी जो मांगनी है कि ईवीएम हटाओ और देश बचाओ, इसके लिए और अभी आपके सामने जो दिखाया गया है कि दिल्ली में मोहम्मद प्राचा जी ने जो आंदोलन उठाया है, आंदोलन करने वाले लोगों को वहाँ पर डिटेन कर दिया जा रहा है और उनके आंदोलन को नेस्तनाबूद करने की कोशिश चालू है। और आगे मुझे लगता है कि ये मांगनी उन्होंने कहा है जब तक कि ईवीएम हटती नहीं और बैलेट पेपर पे चुनाव होता नहीं तब तक कि उनकी लड़ाई लड़ते रहेंगे और वो ये आंदोलन को आगे बढ़ाते रहेंगे। मैं